Functions in Python. Functions in Python. तर फंक्शन्स म्हणजे काय? फंक्शन इज अ ब्लॉक ऑफ कोड दॅट परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फंक्शन. फंक्शनचा अर्थ काय की फंक्शन हा ब्लॉक ऑफ कोड म्हणजे तो एक ब्लॉक आहे की तो काहीतरी स्पेसिफिक टास्क परफॉर्म करत आहे, तर त्याला आपण फंक्शन असे म्हणतो. तर आता आपण फंक्शन पायथनमध्ये कसं लिहू शकतो. तर आपण फंक्शन जर आपल्याला पायथनमध्ये क्रिएट करायचं आहे तर पहिल्यांदा आपल्याला डेफ लिहावं लागेल. परत डेफ घेतल्यावर परत फंक्शनचं नाव, डेफ घेतल्यावर परत तिथं आपण घेतलं फंक्शनचं नाव, फंक्शन नेम आणि फंक्शन साइन आणि क्लोज. आणि जे आपला खाली आहे तो आपला कोड जे काही तुम्ही लिहिणार आहे. तर हे झालं आपला सेंटेन्स. तर आता याचं एक्झाम्पल आपण एक घेऊया. तर आता एक्झाम्पल काय शकते. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फंक्शन तयार करायचं आहे. तर इथं आपण घेतला डेफ. आता आपण काय करणार आहे की कॅल्क्युलेट. आता आपल्याला एक मेन जॉमेट्रिक मीन हे कॅल्क्युलेट करायचं. तर त्याचं आपण एक फंक्शन तयार करणार आहे. तर मग ते आपण कसं करू शकतो की पायथनमध्ये. तर आता पहिल्यांदा काय घेतलं आपण डेफ. परत आपण घेतलं फंक्शनचं नाव. तर आपण फंक्शनला नाव दिलं कॅल्क्युलेट जी मीन. आता इथं मी जी हा कॅपिटल ठेवला आहे. तर काय होतं की गुड ऑफ प्रोग्राम प्रॅक्टिस. तर मग आपण आता आपण जी मेथड आपण लिहितो तर मेथडचं पहिल्या अक्षर आपण स्मॉल आणि जी परत नंतर आपण लिहिणार आहे ते आपण कॅपिटल लिहायचं. तर ही गुड प्रॅक्टिस ऑफ कोडिंग हे होते. आता आपण इथं काय घेतलं ए आणि बी असे 2 व्हेरिएबल आपण घेतले. आणि परत आता इथं आपण आपलं लॉजिक लिहायचं चालू केलं. मीन इक्वल टू ए इंटू बी आणि भागिले ए प्लस बी. तर हे आपलं जॉमेट्रिक मेनचं आपण लॉजिक झालं. का आपण काय केलं पहिल्यांदा ए आणि बी यांचं मल्टिप्लिकेशन भागिले ए प्लस बी. तर मग जी ॲन्सर येईल ते आपलं जी मेन झालं. तर आता आपण इथं प्रिंट मीन म्हणजे आपलं इथं मेन प्रिंट होणार. तर आता आपण एक दुसरं फंक्शन आपण घेणार आहे. म्हणजे आता हे झालं आपलं कॅल्क्युलेट जे मेनचं. तर आता आपल्याला काय करायचं दुसरं एक फंक्शन क्रिएट करायचं. आपण आता इथं दुसरं फंक्शन करूया की आपलं ग्रेटर. म्हणजे आपल्याला आता ए ग्रेटर आहे का बी ग्रेटर आहे हे आपल्याला फंक्शन तयार करायचं आहे. आता इथं आपण पहिल्यांदाच डेफ. परत आपण घेतलं इज ग्रेटर आणि इथं आपण दिलं ए आणि बी व्हेरिएबल आणि इथं कोलन. आता इथं आपण काय केलं इफ कंडिशन घेतली. इफ ए ग्रेटर दॅन बी. आता ए ग्रेटर दॅन जर बी असेल तर आपल्याला प्रिंट कर ए इज ग्रेटर दॅन बी. आणि जर नसेल तर इल्स प्रिंट कर बी इज ग्रेटर दॅन ए. तर हे झालं आपलं. आता 2 आपण फंक्शन घेतले. तर आता आपण फंक्शन म्हणजे आता फंक्शनचा आपण एक उपयोग असा म्हणू शकतो की काय होतं की आता आपला जास्त ओळीचा प्रोग्राम आहे आणि त्या जर आपल्याला सारखं जर तो फंक्शन आपल्याला घ्यायचा आहे तर मग आपण आता समजा कॅल्क्युलेट जे मिळतं आपल्याला सारखंच काढावं लागणार आहे. तर आपण थोडी ना सारखाच हा एवढा 3 ओळीचा प्रोग्राम लिहिणार आहे. तर आपण डायरेक्ट हा फंक्शन कॉल केलं तर आपलं तिथं आपल्या ओळी वाचू शकते त्या कोडमधल्या. तर मग ते कसं होऊ शकते. आता इथं मी घेतलं ए इक्वल टू 9 आणि बी. आता इथं आपण व्हॅल्यू असाइन केले. आता इथं आपण फंक्शन कॉल कसं करतो ते पहा. इथं आपण इज ग्रेटर. आता आपण पहिल्यांदा आपण हे घेऊया इज ग्रेटर आणि इथं आपण घेतलं ए आणि बी आणि आता इथं आपण कॅल्क्युलेट
जी मेन, इथं आपण घेतलं ए आणि बी. आता आपण काय करूया, अजून एक घेऊया, सी इक्वल टू 8 आणि डी इक्वल टू 7 आणि तिथं आपलं इज ग्रेटर आता आपण सी आणि डी बी घेऊ शकतो. म्हणजे जी इथं व्हॅल्यू आपण घेतली ती इथं आपण घेऊ शकतो. व्हेरिएबल जो डिक्लेअर केला आहे तो. आता इथं आपण घेतलं कॅल्क्युलेट जी मेन आणि इथं आपण घेतलं सी आणि इथं घेतलं आपण डी. तर आता हे काय होणार नेमकं, आता आपण इथं जी व्हेरिएबल आपण दिले, म्हणजे व्हेरिएबल जे आपण व्हॅल्यू स्टोअर केली, परत आता हे तर खाली येणार. आता हे फंक्शन कोणतं आहे, आता हे आपलं इज ग्रेटर आहे, तर मग आपलं फंक्शन जाणार इथं आणि तर मग एमध्ये व्हॅल्यू आपली स्टोअर होणार 9 आणि बीमध्ये व्हॅल्यू स्टोअर होणार 8 आणि इकडं 9 आणि इकडे 8. तर मग हे जे काय ॲडिशन सबस्ट्रॅक्शन जे काय असेल ते मग इथं आपलं मेन प्रिंट होणार. म्हणून आपलं खाल्ले की आपल्याला ते मेन प्रिंट होणार. आणि परत आता आपण ग्रेटर, आता हे इज ग्रेटर, मग हे आपलं फंक्शन हे आहे, तर इथं येणार. आता एमध्ये आपली व्हॅल्यू स्टोअर होणार 9 आणि बीमध्ये व्हॅल्यू स्टोअर होणार 8. मग आता जे काय इथं असेल ते आपलं प्रिंट होणार. जर ए मोठा असेल तर मग आपल्याला ही ए इज ग्रेटर दॅन बी हा प्रिंट होणार. तर अशा प्रकारे आपली ही फंक्शन हे आपले एक्झिक्यूट होते. तर आपण फंक्शन हे आपण कॉल करू शकतो. आपल्याला हा जर प्रोग्राम लिहायचा टाळायचा असेल तर आपण ह्याचं एक फंक्शन क्रिएट करून तो आपण इथं अशा प्रकारे कॉल करू शकतो. या प्रकारे आपण इथं कॉल करू शकतो. तर ह्यालाच आपण काय म्हणतो तर फंक्शन्स इन पायथन.